नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 28 तारखेपासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. म्हणून आपण घरामध्ये प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे त्यांनी नेहमी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपण अवश्य करावं. तर दुर्गा सप्तशती पारायण आपण कसं करावं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आज मी इथे सांगणार आहे. तर बघा, हा जो दुर्गा सप्तशती ग्रंथ हा आपल्याकडे असायला पाहिजे. अगदी साधी आणि सोपी ही भाषा आहे. मराठी स्वरूपामध्ये हा ग्रंथ आहे. अगदी छोट्या स्वरूपात हा ग्रंथ आहे की आपण कोणीही सहज अगदी वाचू शकतो. तर याचं पारायण करताना आपल्याला पूर्ण या ग्रंथाचं पारायण करायचं असतं. यामध्ये एकूण 13 अध्याय दिलेले आहे. हे पाहू शकता आपण, यामध्ये एकूण 13 अध्याय दिलेले आहे. 13 अध्याय वाचल्यानंतर आपल्याला पूर्णपैकी इथून सुरुवात करायची आहे. श्री दुर्गा सप्तशतीपासून आपण इथे सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर इथे दिलेल्याप्रमाणे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची यांची जप करायची आहे. यानंतर पुढील अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. इथे अवतरणिका आपल्याला वाचायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्री दुर्गोष्टर नामस्तोत्रसुद्धा आपल्याला इथे हे वाचायचं आहे. तसेच आपल्याला देवकवचम, यानंतर पाहू शकता तुम्ही अर्कला स्तोत्र सुद्धा इथे आपल्याला वाचायचं आहे. तसेच किल्लक स्तोत्र सुद्धा आपल्याला इथे वाचायचं आहे. तसेच रात्री सूक्त सुद्धा आपल्याला वाचायचं आहे. आणि यानंतर मग आपल्याला अध्याय पहिला इथे सुरुवात होती. अध्याय पहिल्यापासून आपल्याला एकूण 13 अध्याय वाचायचे आहे. 13 अध्याय वाचून झाल्यानंतर मग मात्र आपल्याला 13 अध्याय पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला इथे नवार्णव मंत्राचा एक जप आपल्याला करायचं आहे. एक माळ नवार्णव मंत्राचा आपल्याला इथे हा जप करायचा आहे. यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त सुद्धा आपल्याला इथे वाचन करायचं आहे. तसेच प्राधानिक रहस्य, यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्य सुद्धा वाचन करायचे आहे. तसेच शेवटी आपल्याला मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना आपल्यालाही वाचायची आहे. जेणेकरून आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल तर आपण त्याची क्षमा मागायची. अशा स्वरूपामध्ये आपल्याला या पूर्ण एका ग्रंथाचं हे पारायण होतं. म्हणजे एक पारायण आपलं पूर्ण होतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एक पारायण पूर्ण करावे. तर अशा स्वरूपामध्ये दिव्य कवचम, आपण देवी स्तोत्र हे वेगवेगळे प्रकारचे आपण याचं वाचन केल्याने आपल्या घरामध्ये एक देवीची ऊर्जा वास करत असते. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. धन्यवाद.